आघाडीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे बॅटिंगसाठी कैवल्य पाटील आणि त्याच्या साथीला ऋषभ गोंधळी आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आघाडीची जोडी यस अंपायर. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते शाबीजी कुरेशी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ तो मात्र पाहायला मिळतो आहे. सामन्याला सुरुवात पहिला षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल, अर्थात मुस्तकीन मुकादम. मुस्तकीन मुकादमला आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात शेवटची मॅच आजच्या रात्रीतली आपण पाहत आहोत. पहिला सामना, पहिला बॉल खोला टाकला यष्टिरक्षकाचा वेध. काय सुरुवात झाली आहे, खोलवर टप्प्याचा बॉल वाईड यॉर्कर इथून पाहायला मिळाला. नेहमीच कारगर साबित राहिला मुस्तकीन मुकादमची गोलंदाजी ही नेहमी भरधाव वेगाने पाहायला मिळते. सातत्याने कमकुवत दुवे आणि ताकदवंत दुव्यांचा अभ्यास तो नेहमीच करत असताना पाहायला मिळतो. अचूकतेचं माहेरघर खैरा रोहा या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मुस्तकीन मुकादम कैवल्यासाठीचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॉल खाली राहिला होता आणि खीण एक डॉट बॉल येतोय. फिंगर रोल चांगली केली आहे गोलंदाज मुस्तकीनने. अतिशय महत्वपूर्ण सामना आणि अतिशय रोमहर्षक सामना होणार यात कोणतीही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ हे जबरदस्त संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये तेवढीच बॅटिंग लाईनअप आहे, चांगली गोलंदाजी आहे. मुस्तकीन मुकादम याचा पुढचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू होता परंतु आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. क्या बात है, बेहतरीन, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी जजमेंट या ठिकाणी केलेलं आहे. परंतु पंच तरी सुद्धा या चाचपणी करतायत की काय आहे, षटकार आहे की आऊट आहे म्हणून. बघूया, चाचपणी केली जाते. खरं तर आपण पाहिला बाउंड्री लाईन वरतीच गेला होता बॅटर फिल्डर आणि त्यानेच सांगितलं षटकार आहे. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळाला. हा बॉल बॅकफुटला आले होते, ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आणि तदनंतर इथून मात्र पहिला लागला, नंतर आत घेतला आणि मग कॅच घेतला. अंपायर आहे, तिसरा अंपायर सांगेल आपण काय. पंचांचा निर्णय अजूनही यायचा आहे, कारण थर्ड अंपायरकडे क्रुशियल निर्णय असतात अशा प्रकारचे. बघूया काय होतोय, पंचांचा निर्णय काय होते. परंतु क्षेत्ररक्षकाची देहबोली बघा कशा पद्धतीने आहे, झेल पकडलेला आहे त्याने. परंतु बघूया पंचांचा निर्णय काय होईल. पंचांनी बाद ठरवलेला आहे, परंतु जयेश सर पंचांनी बाद ठरवलेला आहे. एव्हरीथिंग इज ओके, परंतु कॅच सुद्धा फेअर आहे, नो प्रॉब्लेम. परंतु जे क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय त्यांनी एक हात वरती करायला पाहिजे होता, तर त्याने दोन हात वरती केले, त्यामुळे सर्वांचं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. तर काय झेल पाहायला मिळाला बाउंड्री लाईन वरती. आता कौतुक करूयात आपण, एका क्षणाला क्षेत्ररक्षक म्हणाला होता, दोन्ही हात वरती त्याने केले. काय समजायचं तर काय समजायचं, कारण काही पंचांची यादा आहे षटकार देण्याची. पहिला धक्का लागलाय, मोठा बॅटर बाद झाला. कैवल्य पाटील बाद होत असताना पाहायला मिळतोय. मॅचची गोल्डन विकेट होती आणि स्वतः कर्णधार आउट झालेला पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुस्तकीन मुकादमला आपण पाहिलं तर तिसऱ्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवली आहे. पहिले दोन बॉल डॉमिनेट करणारे राहिले आणि जिथे अडचणींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली होती आणि त्याच कारणास्तव इथून आपण पाहिलं ना, जिथे मोठा फटका खेळण्याच्या उद्दार्यामध्ये विकेट इथे देऊन बसलाय. मोहाचा बळी पडला, संयमाचा बुरुज ढासळला असंच म्हणावं लागेल, कारण संयम हा सर्वाधिक मोठा पार्ट आहे क्रिकेटमध्ये. जिथे मात्र आपण नेहमी म्हणतो ना, डोक्यावरती बर्फ ठेवून संयमाने बॅटिंग करणं गरजेचं राहतं आणि ते करता आलेलं नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विवेक बाईतला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मी तर विवेक बाईत हे नाव देखील घेणे अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट विश्वामध्ये राहिलंय. यावेळेचा बॉल हलक्या हाताने टॉप ऑफ दी बाउन्स आल्यात, केव्हा दिशा दिली आहे बॅकवर्ड ऑफ दी पॉइंट. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, सिंगल मिळाली. दुहेरीसाठी पुढे सरसावला होता ऋषभला आपण पाहतो, वेगाने पुढे सरसावला, सिंगल इथून आली आहे.
धावफलकावरती 1 बनली, 1 फलंदाज बाद. 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालेला आहे आणि अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी मुस्तकीन मुकादम याच्याकडून बघायला मिळते. पहिल्या 3 चेंडूंवर एकही धाव आली नव्हती आणि तिसऱ्या चेंडूवर संघाच्या कर्णधाराला त्याने माघारी पाठवलं. कैवल्य पाटील सारखा मोठा खेळाडू त्याने बाद करून तंबूच्या आसऱ्याला पाठवला होता. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो नागेश्वर आवाज संघाने आणि तो त्यांचा निर्णय कितपर्यंत उपयुक्त होईल, कारण त्यांच्याकडे फलंदाजांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे, गोलंदाजांची चांगली फळी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 60 ते 70 धावा जमवण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु कैवल्य पाटील बाद झाल्यानंतर ऋषभ गोंधळी याच्यावर मात्र संपूर्णपणे जबाबदारी असणार आहे. ऋषभ गोंधळी आणि विवेक बाईत यांची जोडी मैदानात आहे. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मुस्तकीन मुकादम RCA पेंटकडून गोलंदाजी करतोय. मुस्तकीन मुकादमचा हा चेंडू आपण बघतोय गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय. फलंदाजाला बॅकफुटवर बघायल्यानंतर जोरकस पद्धतीने स्कीट होतोय चेंडू आणि चेंडूवर ह्या फक्त 1 धाव मिळते. रन्स आलेले नाही आहेत. मुस्तकीन मुकादम नावाचं कोडं सुटत नाही आहे. गोलंदाजी चांगली करतोय. अगदी त्याच्या माध्यमातून त्याच्या भात्यामधले असलेले अनेक शस्त्रांचा त्याने वापर केला आहे. त्याच्याकडे यॉर्कर आहे, तो फिंगर रोल चांगली करतो. अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व या गोलंदाजीवरती त्याने गाजवलेलं आहे आणि त्याचं पुन्हा एकदा प्रचिती येते. हा स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पॅचची लिडिंग एज घेतली होती. विवेक बाईटसाठी यावेळेला लोड फुलतो. क्षेत्ररक्षक तैनात. इथे घडलाय तरी काय, रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन धक्का. फलंदाज विवेक बाईट आउट. विवेक बाद होतो या ठिकाणी. दुसरी वेळ होती ज्या वेळेला विवेकने नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. याच्या अगोदर सुद्धा त्याने नसलेली धाव काढण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वतःची बहुमूल्य विकेट्स या वेळेला मात्र त्याने बहाल केलेली आहे, गमावलेली आहे. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र धावफलकावर बघतोय फक्त आणि फक्त 2 धावा. नवीन बॅटर मैदानात समीर पारकर. याच्या दिवस आणि रात्रीतलं एक मात्र पहिलं षटक केवळ 2 धावांचं राहिलेलं पाहायला मिळालं. आदरणीय खरं तर दिलीपजी भोईर साहेब अर्थात छोटम शेठ यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा पाहायला मिळते. आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांना पण स्क्रीनवरती पाहत होतात. ऍक्शन रिप्ले या शेवटचा बॉलचा आपण पाहतो. फुललेनचा बॉल होता. बॅकआउट पॉइंटला केला. क्षेत्ररक्षक तैनात आणि एकटाच निघाला होता विवेक बाईत धाव घेण्यासाठी. त्याच कारणास्तव रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. ही क्रिकेटची आत्महत्या आहे. 2ला 2 आहेत. कोणत्याही व्हॉलीबॉलच्या स्पर्धेचा स्कोर नाही आहे. कोणत्याही फुटबॉल आणि किंबहुना कबड्डीच्या मॅचचा स्कोर नाही. शाबीर कुरेशी यांच्याकडून मुस्तकीम मुकादमने खूप सुंदर ओव्हर टाकली, त्याबद्दल 2000 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून आलेलं आहे. 2 धाबा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झाल्यात. कोणत्या हॉकीची मॅच नाही आहे किंबहुना फुटबॉलची. 2ला 2 प्रेक्षक वर्ग आता घराकडे निघाल्यात. ठाऊक आहे या सामन्यामध्ये पकड मजबूत केलेली पाहायला मिळाली आहे. ती अर्थात गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे एका बाजूला चांगल्या दर्जाचा खेळ नागेश्वर आवास या संघाकडून व्हायला हवा होता, ते झालेलं नाही. दुसरं षटक संस्कार साळवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज माघारी गेलेले आहेत. ऋषभ गोंधळी खेळण्यास तयार होता. चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप होता. सोडून दिला चेंडू. लिव्ह केला यष्टीरक्षकाच्या रोखाने. धाव मात्र मिळालेली नाही आहे. आणखी एक निर्धाव चेंडू बघायला मिळालेला आहे या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी थल वॉरियर्स या संघाकडून बघायला मिळते. धावसंख्येत वाढ होत नाही आहे. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. शाबीर आणि हनीफ कुरेशी पुरस्कृत या संघाकडून. परंतु रडारमध्ये चेंडू येतोय. ऋषभ गोंधळीच्या बॅटमधून जी बॅट थंड होती ती बाहेर निघते. चेंडू मोठा फटका आल्यानंतर चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. त्या भावाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. हा खेळाडू प्रयत्न सोडत नाही. ऋषभ गोंधळी आता या गोंधळीने गोंधळ घालायला सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. काय रडारमध्ये आलेला बॉल ऑन साईडला बॉटमॅनचा वापर चांगला केला. षटका टोकलाय ऋषभ गोंधळी. सांगतोय हा फटका नाही, ही काय स्टेटमेंट आहे. हे सामना अजून संपलेला नाही आहे. खेळाडूला चांगला खेळ साकारायचा आणि ते फटकेबाजी तो करू लागलाय. धावफलकावरती धावा षटकाराच्या बरोबरीने एकंदरीत 8 धावा धावफलकावरती बनल्यात.
पहिल्या षटकामध्ये 2 आल्या, दुसऱ्या षटकाच्या दरम्यान यावेळेस हा बॉल डाऊन ग्राउंड केला होता, मिळाव तैनात करण्यात आला आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र संस्कार साळवीच्या माध्यमातून पाहिला मी त्या टप्पा चांगला ठेवलाय, कमबॅक चांगले केल्या षटकारानंतर. हा डॉट बॉल. कल्पेश पाटील यांनी आयोजित केली होती ना बिग बॅश स्पर्धा तिनविरेच्या मैदानामध्ये, त्या स्पर्धेमध्ये याच ऋषभ गोंधळी याने धुमाकूळ घातला होता. अतिशय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली होती त्याच्याकडून, परंतु या वेळेला त्याचा फटका उंच आहे आणि लांब सुद्धा जातोय क्षेत्ररक्षकाला चकून. आणखी एक दर्जेदार रुबाबदार षटकार. विकास दादा, नुसते अलिबाग बिग बॅश नाही तर खारेपाट चॅम्पियन्स लीग झाली, त्यानंतर बॉक्स क्रिकेट खूप चांगलं खेळतो, अंडरआर्म बॉक्स गोल बाउंड्रीचं क्रिकेट खूप चांगलं खेळतोय. सीझनच्या सुरुवातीला 10 ते 15 मॅन ऑफ द सिरीजचे किताब जिंकले असा हा ऋषभ गोंधळी, डावखुऱ्या हाताचा हा क्रिस गेल म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये फेमस आहे. यस, सुतारपाडा गावातील हा खेळाडू चांगलं आपलं नाव उंचावलेलं आहे त्यांनी. गतवर्षीपासून आपण बघतोय, गेल्या वर्षी सुद्धा त्याने चांगली कामगिरी करून दाखवली होती. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये झाली नव्हती ना, ती मात्र या 2 षटकाराच्या सहाय्याने आपण बघतोय 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात करून दिलेली आहे ऋषभ गोंधळीने आपल्या संघासाठी. आणि याही वेळेला आणखी एक धावेची षटकाराची नोंद करा. त्यामध्ये चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून. षटात आला की आपण कार्यक्रम करतो. ऋषभ गोंधळी ह्याच मॅसेज मैदानाच्या आतमध्ये देतोय. फुललेनचा बॉल होता, डाऊन द ग्राउंड खेळला, वाईड इस लॉंग ऑफला हा आलेला षटकार पाहायला मिळतोय. मुश्तकीन मुकादम मागील बॉलवरती क्षेत्ररक्षकाला सांगत होता 1 फूट पुढे असू. हा ज्या वेळेला त्याने उंच उडी घेतली होती त्यावेळेला बाउंड्री लाईन पेक्षाही क्षेत्ररक्षक 1 ते 1.5 फुटाने पुढे होता. जर तिथे जजमेंट चांगलं झालं असतं तर कदाचित हा झेल ही पाहायला मिळाला होता. ऋषभ गोंधळी बॅटिंगच्या जोरावरती 170 ते 75 पॉइंट त्याने मिळवलेले आहेत. नेहमीच यावेळेला क्लासिकल अंदाजामध्ये हा एक स्टायलिश स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डला भेदणारा चांगला ड्राईव्ह, रन्स मिळतात एकंदरीत 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वाढती आहे. स्कोर कार्ड वरती 22 आहेत, 22ला 2. इथे एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर या षटकामध्ये 20 आल्यात. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला वाटत होतं की पहिलं P1चं षटक थोडंसं महागडं ठरलं फलंदाजी करणाऱ्या संघाला, पण दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी करून ऋषभने आपल्या संघासाठी तब्बल 3 षटकारांच्या सहाय्याने 20 धावा प्राप्त केलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण त्याच्याकडून बघायला मिळते. 22 धावा 2 षटकांच्या अखेरीस. आता याच्यानंतर काय पंचांचा इशारा येणार, चॅलेंज ओव्हर असणार आहे. नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे आपण बघतोय पंचांची भूमिका त्या ठिकाणी. पंच इशारा दर्शवतात आपले हात उंचावून, इट्स अ चॅलेंज ओव्हर. बघूया हे चॅलेंज मुस्तकीन मुकादम कशा पद्धतीने विरुद्ध संघाकडून काढून घेते 5 धावा, की दोन्ही फलंदाज या मुस्तकीन मुकादमच्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा काढून हे चॅलेंज पार करतात. हे बघणं अतिशय मजेशीर ठरणार आहे, रंगतदार ठरणार आहे, कारण मॅचचा निकाल सुद्धा यामध्ये स्पष्ट होऊ शकतोय. आपण बघूया या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांची मांदी आली आहे. या ठिकाणी समोर आमदार साहेब बसलेले आहेत, त्यांच्या समवेत त्यांचे साथीदार सन्माननीय छोटम शेठ बसलेले आहेत. आणि ह्या दोन्ही माणसांचं वैशिष्ट्य काय आहे, ज्या वेळेला स्पर्धा असतात ना तेव्हा शेवटचा चेंडू पडल्यानंतर सुद्धा ते मैदानामध्ये हजर असतात. अतिशय क्रिकेटची आवड दोन्ही या महत्त्वपूर्ण माणसांना आहे, या व्यक्तिमत्वांना आहेत. अतिशय जबरदस्त दोन्ही व्यक्तिमत्व, आम्हाला खूप आवडतात दोघेही माणसं. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे अशी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नुकतीच अलिबाग प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आहे. अगदी त्याच वेळेला आज आपण ही स्पर्धा अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पाहत आहोत. सिंगल आली आहे, चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात झाली. मुश्तकीन मुकादम ज्याने मागील षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या, या षटकाची सुरुवात एक सिंगलने झालेली पाहायला मिळाली. आता सर्वाधिक मोठं चॅलेंज आहे ऋषभ गोंधळी. 7 बॉल 21, 300चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. त्याच्या बॅटमधून एकंदरीत 3 षटकार पाहायला मिळालेत. आपण बघतो या ठिकाणी आमदार साहेबांच्याच बाजूला त्या ठिकाणी सतत 3 दिवस रात्रभर आपण जागणारे सन्माननीय पंचायत समिती सदस्य संतोषजी निगडे साहेब सुद्धा आपण रात्रभर जागताना बघतोय. त्याचप्रमाणे त्यांच्या बाजूला आज सन्माननीय मुरुड पंचायत समितीचे सभापती सन्माननीय निलेशजी घाटवळ साहेब सुद्धा आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या आमदार साहेबांच्या डाव्या बाजूला बघा, त्यांची संपूर्णपणे फील्ड आहे जी नेहमी त्यांच्यासोबत असते, त्यांच्या पाठीराखे आहेत. हा लोअर फुलटर बॉल होता, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला पाहायला मिळाला. पैकी धाव इथून निश्चित येते, दुहेरीचा प्रयत्न देखील करण्याचा पाहायला मिळाला.
आदरणीय दिलीप अशी भोईर साहेब यांचा आपण उल्लेख निश्चित केला. छोटम शेठ यांनी नुकतीच जिल्हा परिषदेची सभा पार पडली आणि पहिल्या सभेमध्ये सर्वाधिक मोलाचा प्रश्न उपस्थित केला होता. तो अर्थात ही अलिबाग तालुक्यामध्ये जिथे मात्र जी इस्पितळ आहे, जी अर्थात त्या इस्पितळामध्ये सर्वाधिक जास्त वेळेला डॉक्टरांकडे गेल्यानंतर बाहेरच्या ठिकाणी या रुग्णांना धाडलं जातं. त्यामुळे डॉक्टर्स अवेलेबल व्हावे, किंवा अगदी त्याच वेळेला या अलिबागमध्ये सर्वाधिक जास्त रुग्ण व्यवस्था चांगली करण्यात यावी यासाठी अध्यक्षांकडे मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषद सदस्य सिंगल येथे संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोरकार्डवरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत एकेरीच्या मदतीने स्कोरकार्डवरती रन्स आहेत त्या 24 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड. 25ला 2. हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. अद्याप 2 धावा आल्यात. 3 चेंडू हाताळले आहेत मुश्ताकीन मुकादमने. 3 धावा अद्याप आलेल्या पाहायला मिळाल्यात. एकंदरीत एक लेग बाईज चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 10 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. त्या कशाही बनवा. एकंदरीत 3 धावा अद्याप आलेल्या आहेत. पुढचा बॉल मुश्ताकीन आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. वळण घेतलंय. इतर खासियत आहे या गोलंदाजाची. हातभर वळण घेणारे चेंडू सातत्याने हाताळतो. कटरचा वापर नेहमी करतो आणि इथे त्याने फिंगर रोल केली आहे. चांगला बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. वळण घेतला. हातभर वळण. अगदी इंचाने नाही तर फुटाने इथे वळण घेतलं होतं. घाटामध्ये गाडीने वळण घ्यावं ना, त्या रीतीने बॉलने वळण घेतलंय. हा डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडू झालेत या चॅलेंजिंग षटकाचे. 3 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडू येणं बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता आहे आणि हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा. पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकामध्ये वाढ होताना दिसते. धावा झालेल्या आहेत 26 धावा. विकास आता थोडंसं थांबवतोय. ललित पाटील मुंबईवरून गोराईवरून मॅच पाहत आहेत आणि इथे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय आता जे कोण षटकार मारतील त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे 2 षटकारांसाठी. येस, व्हॉट यू. या चेंडूवर मात्र बघतोय एक सिंगल मिळते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि त्याचप्रमाणे आपण बघतो दोन्ही फलंदाजांच्या मध्ये जर रनिंग बिटवीन द बघितलं थोडासा अभाव आहे. थोडासा त्यांच्यामध्ये सातत्य जे आहे ना दोघांच्यामध्ये हँड आय कॉम्बिनेशन तशा प्रकारे त्यांचं व्यवस्थित होत नाही आहे. त्यामुळे धावा मात्र निघत नाही आहेत. आता 1 चेंडू येणं बाकी आहे आणि 5 धावांची आवश्यकता आहे. समीर पारकरकडे ती क्षमता आहे. कित्येक वर्ष नागेश्वर आवाज संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नागेश्वर आवाज संघाला जिंकवण्यासाठी खूप मेहनत घेणारा हा खेळाडू अतिशय जबरदस्त खेळाडू आहे आणि एका चेंडूमध्ये 5 धावा जमवायच्या आहेत हे त्याला माहिती आहे. त्या पद्धतीने त्याने स्ट्रोक सुद्धा लगावलाय, परंतु तो स्ट्रोक सीमारेषा पार करत नाहीये. तर तो चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव मिळाली. दुसरी धाव काढण्याचा कोणताच प्रयत्न त्या ठिकाणी ऋषभ गोंधलीने केलेला नाहीये आणि बघता बघता या चॅलेंज ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि हे चॅलेंज शाबीर भाई कुरेशी आणि हनीफ भाई कुरेशी यांनी पुरस्कृत केलेल्या थल वॉरियर संघाने जिंकलेला आहे. नागेश्वर आवाज संघाच्या 5 धावा मायनस होत आहेत. त्याचप्रमाणे आपण बघतो ड्रिंक्स ट्रॉली मैदानात धावफलकावर धावसंख्या धाव झालेल्या आहेत त्या म्हणजे 28 धावा झाल्या होत्या. त्यातून 5 वजा करा 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गजानन कुंडल, आपण जर कुठे असाल तर आपणास आपल्या मुलाने कॉल केलेला आहे की आपण घरी गेलात तरी चालेल, परंतु सामना संपल्यावर तो सुद्धा जाणार. हे 3रं पर्व आणि दमदार असे 3रं पर्व पाहायला मिळालंय. देखणं आणि दैदिप्यमान असं आयोजन. कुठे कोणतीही जागा सोडलेली नाही आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजनातील. आपण भव्य दिव्य स्टँड पाहिलेत. प्रत्येक स्टँडला हे नामकरण करण्यात आलंय. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण स्टँड चहूबाजूला पाहायला मिळाले. 2 LED स्क्रीन आहेत. यावर्षी आणखीन एक नवीन उपलब्धी जी LED जी आपण स्कोर कार्ड देखील पाहत आहोत. सर्व गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून हेवा वाटणारं असं आयोजन पाहायला मिळालंय. या 3ऱ्या पर्वामध्ये देखील या समालोचन करण्याची आज आमंत्रित करण्यात आलं. अंकुजी पाटील असतील, आमचे सुजीजी पाटील यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. खरं तर दिलगिरी व्यक्त करेन ऑप्शनला उपस्थित होऊ शकलो नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून हे 3रं पर्व आपण पाहत आहोत. खरं तर काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत. स्क्रीनवरती धावफलकावरती धावा बनल्या त्या 23 आहेत. अद्याप या आजच्या दिवस आणि रात्रीतली सर्वाधिक निच्चांक धावसंख्या पहिल्या 3 षटकातली आपण पाहत आहोत. 10 बॉल 23. ऋषभ गोंधळी खेळतोय. स्कोरकार्डवरती 23 आहेत. 2 बॅटर आउट.
गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात आलाय. प्रभू वेताळला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालेलं आहे. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे. शाबीर अँड हनीफ कुरेशी यांनी पुरस्कृत केलेला अगदी आपण ठळ वॉरियर्स या संघाला पाहत आहोत. परंतु भाईजान यांचं गाव कोणतं? थळ की अगदी सुडकोली का रोहा? आता सर्वाधिक मोठी चर्चा याच गोष्टीची आहे या 3 तालुक्यामध्ये. मुरुडवाले म्हणतात आमचेच आहेत. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वेगाने टाकलाय. हा दिशाहीन राहिला. चेंडू अवांतर स्वरूपाची धाव देऊन जातोय. अतिरिक्तची धाव. संघाची धावसंख्या 100च्या मदतीने 24 बनल्यात. समीरला आता बॅटिंग करावी लागणार आहे. वेळ बदलण्यासाठी आपण म्हणतो ना मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. रन्स गोळा करावा लागतील. धावा गोळा करणं गरजेचं आहे. समीर हा तो बॅटर आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रभूला आपण पाहतो. यावेळेचा बॉल प्लेड ऑन. धक्का लागला आणि किणेक. फलंदाज क्रमांक 3 समीर आउट. तर थळेश्वर थळ संघाचा हा मेन गोलंदाज, प्रमुख गोलंदाज म्हणून सध्या त्याच्याकडे बघितलं जातं. प्रभू वेताळ गोलंदाजी करतोय, त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे तो शाबीरभाई कुरेशी, आदिल कुरेशी आणि हसनैन कुरेशी यांनी, आणि त्याला आपल्या संघामध्ये आपल्या चमूमध्ये सामील करून घेतलं आणि त्यांचा तो विश्वास प्रभू यावेळेला सार्थ ठरवतोय. प्रभू नारायण वेताळ पहिल्या 2 चेंडू आपण बघितले. पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर समीर पारकर सारख्या फलंदाजाला प्लेड ऑन घेऊन त्रिफळाचीत उद्ध्वस्त करतोय आणि तिसरा फलंदाजाला गारद करून माघारी पाठवतोय. धावसंख्या आहे 24. आता मात्र या दोन्ही फलंदाजांच्यावर जबाबदारी आहे, विशेषतः ऋषभ गोंधळीवर, की जास्तीत जास्त धावा जमा करून आपल्या संघाची धावसंख्या 60 पर्यंत पोहोचवली पाहिजे. नवीन फलंदाज गौरव येतोय मैदानामध्ये. या स्पर्धेमधील पहिला फॉर्म ज्याने या स्पर्धेमध्ये भरला होता तो गौरव राहुल आवाज गावातील हा खेळाडू आहे आणि यानेच पहिला फॉर्म भरला होता या स्पर्धेचा. आहा, पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला चकून सीमारेषा पार. बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार बाला मिळालाय. 6 माझा नंबर आणि तोडेन मी गोलंदाजाची कंबर. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. आपण आल्याची जाणीव करून देणारा हा दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने वधारेल. स्कोर कार्डवरती धावा 6च्या मदतीने 30 धावा दाबोलकावरती बनलेल्या आहेत. अडचणीमध्ये आहे संघ, बिकट परिस्थितीमध्ये आहे, कारण प्रतिस्पर्ध्याने तिखट मारा केला, धावा रोखल्यात. मुश्ताकीन मुकादम मागील 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्याच नाहीत. यावेळेचा बॉल इनसाइड आउट. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. रन्स बेतील 4. पुढच्या बॉलवरती गौरवच्या बाटमधून आला चौकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. थँक्यू डीजे मास्टर. याच्या अगोदरच्या चेंडूवर लेन डिलिव्हरी टाकली होती. चेंडूला भिरकावून दिला होता गौरवने लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तदनंतरचा चेंडू थोडासा बॅट खाली येतोय आणि त्याला इनसाइड आउटचा फटका 4 धावांसाठी भिरकावून दिला होता. 34 धावा. आता मात्र धावसंख्येला थोडासा का होईना परंतु आकार येऊ लागलेला आहे. नंतरच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक होत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि जोपर्यंत 1 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट्स पृथक्करण दाखवलं. या ठिकाणी चांगलं प्रदर्शन दाखवलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा प्राप्त केलेल्या आहेत. धावसंख्या 3 गडी बाद 36 रन्स. 4 क्षेत्ररक्षक आले होते इथे झेल घेण्यासाठी. चौघांची शेती आणि चौघांनी केली माती असंच म्हणावं लागेल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थांबला का हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. झेल घ्यायला हवा होता. धावा जिथून मात्र बनवतोय जो एकटा बॅटर त्याला रोखणं गरजेचं आहे. 36ला 3. यावेळेला बॅटची आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षक तैनात. मिस फिल्डिंग. सिंगल निश्चित आली आहे. फंबल झालेलं पाहायला मिळालं शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. एकेरीच्या मदतीने 37 बनल्यात. हे 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा सर्वाधिक महत्वाच्या आहेत आणि इथे गोळा करण्यासाठी एक पात्री अभिनय करणारा गौरव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सिंगल आहे. 37 धावा दाबोलकावरती आहेत. तिथे फलंदाज बाद झाल्या ते 3.
ऑफस्टमच्या खूप बाहेरचा चेंडू होता, त्याला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेतली, थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू, शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला, परंतु तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव मात्र पळून पूर्ण केली होती. आता मात्र पहिल्यांदाच सामोरा जातोय या गोलंदाजाला प्रभू वेताळला, ऋषभ गोंधळी, ज्याने आत्तापर्यंत या मैदानामध्ये आपण बघितलं या आपल्या खेळीमध्ये 3 षटकारांची नोंद केलेली आहे आणि तब्बल 23 धावांवर तो, अतिशय बहुमूल्य 23 धावांवर तो खेळतो या नागेश्वर आवाज संघासाठी. महत्त्वपूर्ण सामना आहे सुपर 16 मधला, आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना. चांगला चेंडू होता, ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फलंदाजाला चकून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेबरोबर हे 4थं षटक सुद्धा समाप्त होते आणि 4थ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 37 धावा. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये घेण्यात असताना पाहायला मिळालेला आहे. खरं तर 3 वर्षाचा हा प्रवास, मला वाटतं 3 वर्षाचे 30 वर्ष या स्पर्धेचे निश्चित व्हायला हवेत, अशा शुभेच्छा आपण देऊयात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे थीम सॉन्ग, हे टायटल सॉन्ग आपण ऐकत होतो. 3 वर्षाचा हा प्रवास, नीटनेटकं असं आयोजन, इत्तमभूत या सेवा सुविधा इथून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. प्रशस्त व्यासपीठ, प्रेक्षक वर्गासाठी गॅलरीज आणि सारं काही आहे. इथे आल्यानंतर प्रत्येकाला हेवा वाटेल ना असं आयोजन आज पाहायला मिळालंय. सोहळा आनंदाचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. 37ला 3 शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना कुणाल कोंडाळकरला आणण्यात आलाय. खरं तर हा गोलंदाज सध्याच्या घडीला खुल्या गटाचा क्रिकेट खेळतो. आपण पाहिला तर चांगल्या दर्जाचा क्रिकेट ज्याच्या माध्यमातून मुंबापुरीमध्ये गेले अनेक वर्ष खेळलं जात असताना पाहायला मिळालेला आहे. खार जिमखान्यामध्ये ज्याने नेहमीच लेदर बॉलचाही क्रिकेट खेळलाय असा कुणाल कोंडाळकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतो. यावर्षी रोहा प्रीमियर लीग मध्ये ऍक्सिडेंट नंतरही मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. पहिला बॉल वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेणारा हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला कुणाल कोंडाळकर. टेमघर गावाला बिलॉंग करणारा कुणाल कोंडाळकर पहिल्याच बॉलवरती बॉलला वळवलं होतं त्याने. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. धावफलकावरती 37 आहेत, 3 फलंदाज बाद झाल्यात. टेमघर रोहा तालुक्यातील खेळाडू. यावेळेला बॅटची आउटसाइड एज, यष्टीरक्षकाचा भेद इथे घडला तरी काय, फलंदाज इथे मात्र नॉन स्ट्रायकर एंडला होईल बाद, परंतु इथून मात्र धक्का एक लागला. 4था फलंदाज बाद. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये. थँक्यू. थांबा फलंदाज थांबा. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर आहे. थांबा. स्ट्रायकर एंडला बॅटर आउट की नॉन स्ट्रायकर एंडला, त्यासाठी इथून DRS घेण्यात आलाय. या वर्षीचं पर्व ज्या पद्धतीने हे क्रिकेटचा सोहळा रंगत असताना पाहायला मिळाला ना, DRS ची मालिकाही सर्वाधिक जास्त चालू आहे. यावर्षी याही गोष्टी निदर्शनास आल्यात, कारण कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी ही पारदर्शकता या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडला बॅटर आउट की नॉन स्ट्रायकर एंडला, त्याची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी बॅटर आउट झाला त्याची शहानिशा होते. ही अपील करण्यात आली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. दमदार आणि देखणं दैदीप्यमान रुबाबदार असं आयोजन आपण पाहत आहे. प्रत्येकाच्या पसंतीस उतरणारं. नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर आउट की स्ट्रायकर एंडला, यस नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर झाला आउट आणि स्ट्रायकर एंडला जिथे मात्र ऋषभ पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळेल. 4था धक्का 37 धावसंख्येवर. उद्याच्या दिवसातील पहिला सुपर 16 मधला सामना असणार आहे तो म्हणजे SS ग्रुप अलिबाग विरुद्ध RM सप्लायर्स शिराड. दोन्ही संघ आपला संघ घेऊन बरोबर 2:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे.
त्याचप्रमाणे 2:45 वाजता 2:45 राष्ट्रगीत होईल आणि 3 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी पडणार आहे अशी आमच्या आयोजकांकडून आम्हाला सूचना आलेली आहे. MD ग्रुप्स आयोजित ही स्पर्धा असणार आहे. 37ला 4 आहेत. मला एक गोष्ट अद्याप समजली नाही. शाकिब सिद्दीक तुमच्याकडे आणि तो बॅटिंगसाठी आत्ता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. रोहा रॉयल्सचा खेळाडू आहे, रोह्याला बिलॉंग करतो. यावेळेचा बॉल फटका फासला, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. कुणाल कोंडाळकर बोल्ड अँड कॉट, धक्का लागला, ऋषभ गोंधळी आउट. मीच ठरलेत नंबर वन, तुम्हीच ठरलेत नंबर वन. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील. विकास सर, मी ज्याचा उल्लेख केला ना, ज्याने जिथे रोहा प्रीमियर लीग मध्ये एक पात्री अभिनय करत असताना नुकतीच बाईक जिंकली आहे, सर्वाधिक चर्चेतील खेळाडू आहे, तो नॉन स्ट्रायकरला उभा आहे. आणि कदाचित मला असं वाटतं इनिंग संपेपर्यंत कदाचित थांबावं लागतं की काय, त्याला उशिराने आला बॅटिंगसाठी. धावसंख्या बघितली आपण मैदानामध्ये लागलेली आहे स्कोरबोर्डवर 37 रन्स 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानात येतोय अमित पारकर, एक बेस्ट ऑलराऊंडर. जयजीत ह्याच फलंदाजाने, या खेळाडूने गोलंदाजीसाठी ISPLला त्याचं नॉमिनी म्हणून सिलेक्शन झालं होतं, परंतु ऑप्शन चालू असताना त्याचं नाव यायच्या अगोदरच सर्व खेळाडूंच्या लिस्ट पूर्ण झाल्यामुळे अनफॉर्च्युनेटली त्याचं सिलेक्शन नाव त्यामध्ये आलेलं नव्हतं. असा हा खेळाडू अमित पारकर, आवाज गावाचा एक उत्कृष्ट नागेश्वर आवाज संघाचा ऑलराऊंडर म्हणून ज्याचं या ठिकाणी नाव गणलं जाते, उत्कृष्ट ऑलराऊंडर, आणि ज्याची वर्णी नेहमी ओपनच्या संघामध्ये अलिबाग तालुक्याच्या लागत असते. परंतु आज मी आमच्या MD ग्रुपचं विशेष कौतुक करेन, आभार व्यक्त करेन की त्यांनी मला जयेश भोसलेसारख्या दिग्गज समालोचकाबरोबर, त्याचप्रमाणे रोहा तालुक्यामधील किल्ला गावचा रहिवासी असलेला किशोर कोकरे यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी दिली. या सुपर 16मध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी खरोखर मनपूर्वक आभारी आहे आमच्या MD ग्रुपचा, थळ अलिबाग या संघाचा, या मंडळाचा. 37ला 5 आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, क्षेत्ररक्षक तैनात. इथून घडलंय तरी काय, सिंगल येते. या षटकामध्ये धावा आलेल्या नव्हत्या. स्वतः शाकिब सिद्दीक स्ट्रायकर एंडवरती येत असताना बॉल मिळतोय. जिथे मात्र रोह्याचं आराध्य दैवत श्री धावीर महाराजांचं मंदिर आहे, या मंदिराच्या शेजारी असणारा त्याचं घर, आणि तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. शाकिब सिद्दीकला आपण पाहतोय. पुढे 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. खरं तर या पूर्वार्धाचा खेळ पाहायला मिळतोय. विशेष आभार हे संपूर्ण आयोजन समितीचं, विशेष आभार आदरणीय दमदार कार्यक्षम आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांचं, ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा निमंत्रित केलं आणि दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शाकिब सिद्दीक का उशिराने पाठवल्या खेळाडूला, त्याने ठोकला हा षटकार. थँक्यू. यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याने मारलेले बॉल आयोजक पुन्हा आणतच नव्हते, कारण त्यांनाही ठाऊक होतं की इतके लांब लांब मारले होते त्याने षटकार. तो शाकिब सिद्दीक बॅटिंग करतोय, सातत्याने चांगले स्ट्रोक खेळतो. पहिल्याच बॉलवरती षटकार आला त्याच्या बॅटमधून, लांब लचक फटका. पुढचा बॉल कुणाल कोंडाळकर, खोला टाकला होता, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल घेत असताना फलंदाजाला आउट. स्कोर कार्ड वरती बनल्यात त्या 44-45 धावसंख्येचं टार्गेट या स्पर्धेच्या माध्यमातून सेट होत असताना नागेश्वर आवास या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. निरोप घेतो आता, आम्हा आज्ञा असावी, चुकले काही आमचे त्याची क्षमा असावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. या आपण सेकंड इनिंग वळूयात. काय घडणार काय बिघडणार, आवाजामध्ये करूयात बदल. सौरभजी भुरे आणि आवाज ऐकूयात ते अर्थात किशोरजी कोकरे यांचा. धन्यवाद. सुपर 16चा आजच्या रात्रीतल हा शेवटचा सामना जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 45 धावांची गरज आहे. मॅच येथे मात्र चांगली होणार, मॅच येथे शेवटच्या क्षणापर्यंत येणार अशीच आपण नक्कीच भाकीत करूया. कारण रोमहर्षक सामने पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. आता उरलेले जे क्रिकेट रसिक आहेत ना, त्यांना आपण नाव देऊया दर्दी क्रिकेट रसिक. कारण
असे क्रिकेट रसिक असतात, शेवटपर्यंत नक्कीच सामन्याचा आनंद घेत असतात. व्यासपीठावरती आपण पाहिलं सन्मान्य दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. तसेच त्यांच्या समवेत सन्मान्य दिलीप शेठ भोईर, सर्वांचे लाडके छोटम शेठ हे सुद्धा येथे या सामन्याचा आनंद घेत आहेत. तसेच इतर त्यांचे सर्व निकटवर्तीय तसेच सदस्य वर्ग येथे या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व मान्यवर मंडळींचं येथे मी मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करतोय. 45 धावांची गरज आहे. पाहूया किशोर कोकरे सर आपण पाहतोय अगदी त्यांनी सुद्धा आज दिवसभरामध्ये अगदी दिवस रात्रीमध्ये एक ते चांगलं समालोचन केलं आहे. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच जयेश भोसले सरांना सुद्धा आपण कित्येक वर्ष ऐकतोय. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा त्यांचं समालोचन ऐकलं, दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा त्यांचं समालोचन ऐकलं आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा त्यांचं एक उत्तम समालोचन आपल्याला पाहायला मिळालं आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय तलवार क्रिकेट मैदानावरती अगदी क्रिकेटचा माहोल अगदी रविवारपासून नक्कीच शनिवारपर्यंत आपल्याला अगदी चांगल्या सुसज्ज अशा नियोजनाने आयोजनाने ते पाहायला मिळतोय. सुंदर असे स्टँड उभारण्यात आलेले आहे, सुंदर असे बॅरियर गेट आहेत, त्यानंतर मैदानावरची सुंदर अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. कारण भारतामध्ये आपण पाहिलं ना खूप सारी मैदानं आहेत, परंतु प्रत्येक मैदानावरती आपण पाहिलं ना तर खेळण्याचा एक आनंद हा खेळाडूंना अगदी वेगळ्या लेवलचा येत असतो. यापूर्वी आपण पाहिलं ना अलिबाग तालुक्यामध्ये काही मोजकीच अशी मैदानं होती, काही मोजकीच गावांची मैदानं आहेत, ती खेळण्यालायक मैदानं होती. परंतु त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांनी सुद्धा झिराड ग्रामपंचायत हद्दीमध्ये अगदी सुंदर अप्रतिम मैदान बनवलेलं आपण पाहतोय. या मैदानावरती सुद्धा गेल्या 2 पर्वांचा आपण खेळ पाहिला. या पर्वामध्ये सुद्धा अगदी सुंदर असं खेळ या मैदानावरती पाहायला मिळतोय. तसं पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय भारतामध्ये एकूण 52 मैदान आहेत. म्हणजे 52 मैदानांवरती आंतरराष्ट्रीय सामने भारतामध्ये झालेले आहेत. आणि त्यामध्ये मुंबई सिटीमध्ये म्हणजेच मुंबईमध्ये तब्बल 3 मैदान आहेत. एक ब्रेब्रॉन्स मैदान, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि वानखेडे स्टेडियम. त्यानंतर पुणे येथे सुद्धा 2 मैदान आहेत, नागपूर येथे सुद्धा 2 मैदान आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मैदानं आंतरराष्ट्रीय मैदानं ही महाराष्ट्रात आहेत. पण क्रिकेटसाठी आपण पाहतोय कारण वानखेडे स्टेडियम खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या अपमानामुळेच खऱ्या अर्थानं शेषराव वानखेडे यांनी हे मैदान खऱ्या अर्थानं मरीन ड्राईव्हच्या अगदी लगत CCIचं एक स्टेडियम होतं ते ब्रेब्रॉन स्टेडियम. त्या ब्रेब्रॉन स्टेडियमवरती एक सामना नक्कीच इथे खेळण्यास दिला नव्हता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या रागापोटी आणि त्या खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या अपमानापोटी ते खऱ्या अर्थानं मैदान झालं होतं. कारण अशा काही बऱ्याचशा गोष्टी खऱ्या अर्थानं आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती घडत असतात, बिघडत असतात. तत्पूर्वी आपण वळूया. चर्चा तर नक्कीच होत राहणार, परंतु चर्चा इथे करूया. 30 चेंडूमध्ये 45 धावा रोखायच्या आहेत. पाहूया सुपर 8चं तिकीट येथे कोणत्या संघाला मिळणार. समोरचा संघ आपण पाहतोय त्या फलंदाजीमध्ये आपण पाहतोय सलामीला आलाय आदिल कुरेशी. पहिल्या चेंडूवरती काय घडलंय मैदानावरती. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट परफेक्ट यॉर्कर. येथे मात्र लॉंग नंबर 32 बोल्ड आउट फलंदाज बाद. हाय जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला, अगदी परफेक्ट यॉर्कर, टो क्रश यॉर्करचा वापर केला. बॉल पायाला स्पर्श झाला आणि थेट यष्टांवरती आदळत असताना पाहायला मिळाला. बॅटिंगला लेट आला परंतु गोलंदाजीमध्ये तो थेट आला. त्यानं पहिल्याच बॉलवरती आदिल सारख्या एका महत्वाच्या बॅटरला डगआउटच्या दिशेला पाठवलंय. हे सेलिब्रेशन बनतोय 45 थांबवायचे तर सेलिब्रेशन बनतोय आणि शाकिब मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवल्यानंतर सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळालाय. थर्ड वॉरियर संघाला बसलेला खऱ्या अर्थानं सर्वात मोठा हादरा. पहिल्या चेंडूवरती साकिब सिद्दीकीने आपल्या स्टॉक डिलिव्हरी मधला खऱ्या अर्थानं सर्वात क्रिकेटमध्ये घातक चेंडू कोणता मानला जातो ना तर पूर्वी नक्कीच शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू मानला जायचा. परंतु आजकालच्या क्रिकेटमध्ये सर्वात घातक चेंडू कोणता मानला जातो ना तो परफेक्ट यॉर्कर. कारण क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना सन्मान दिला जातो, एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. यावेळचा चेंडू फुल टॉस मिड ऑफच्या दिशेने चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव थर्ड वॉरियर संघाची धावफलकावरती नोंदवली गेली आहे.
यस पहिली धाव फुलकावरती येत असताना पाहायला मिळाले, जिथे नरेश बावदाने रोहा तालुक्यातील सारसोली ग्रामपंचायत हद्दीतील टिटवी गाव, अगदी डोंगरामध्ये असणारे गाव, आणि त्या गावातून येत असताना नरेश बावदाने मोठ्या प्लॅटफॉर्मवरती सातत्यानं स्वतःला सिद्ध केलंय. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये ॲज अ कॅप्टन चांगल्या दर्जाचा खेळ केला, आणि त्यानंतर MD वॉरियर्स आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला होता. आता त्याच्याच बॅटमधून पहिली धाव येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यंदाच्या मोसमामध्ये ज्याच्या बॅटमधून मोठे मोठे सिक्स पाहायला मिळतात ना, ते हसनैन येथे फलंदाजीसाठी आलाय. दूरवरून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी येथे नक्कीच चेंडू टाकला होता, चेंडू येथे मात्र डॉट आलाय. किशोर सर, आपण पाहिलं ना, पहिल्याच ओव्हरमध्ये 45 धावा रोखायच्या म्हटलं ना, तर पहिल्याच ओव्हरमध्ये कडक हा शब्द आहे ना, तो नक्कीच येथे सत्यात उतरवावा लागणार आहे. पाहूया या चेंडूवरती साकिबचा हा चेंडू, साकिबच्या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत, कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज होतोय, येथे मात्र बाद. प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. दोन कुरेशी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, आणि त्या दोन्ही कुरेशींना एकट्या सिद्दीकीनं बाद केलंय. हा रोहाचा ब्रँड आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग खेळत असताना या हंगामामध्ये मालिका वीराची बाईक जिंकणारा शाकिब सिद्दीकी मैदानाच्या आतमध्ये दोन मोठे बॅटर बाद करत असताना पाहायला मिळालाय. एक या अंकावरती हा दुसरा धक्का बसलाय टीम थर्ड वॉरियर्स या संघाला. नामोहरण केलंय. पहिल्या षटकामध्ये 45 धावा अशा अशक्यतेनं बनवून द्यायच्या नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्यास भाग पाडलंय शाकिब सिद्दीकी या गोलंदाजानं. विकेट मिळवल्यानंतर हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं शाकिब याच्या माध्यमातून. हा दुसरा धक्का बसलाय. हसनैन कुरेशी मैदानाच्या बाहेर गेलाय. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहिलाय. बॉल उंचावेमध्ये खेळल्यानंतर स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली येत असताना पाहायला मिळाले. एक अप्रतिम दर्जाचा कॅच आणि विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानावरती आलेत मुस्तकीम मुकादम. मागील वर्षी खऱ्या अर्थानं 4 व्हीलर जिंकणारा हा खेळाडू. खऱ्या अर्थानं पहिली 4 व्हीलर महाराष्ट्रात आली होती, मुंबईत आली होती. 1985 साली ऑडी 100 ही 4 व्हीलर खऱ्या अर्थानं जिंकली होती. ती रवी शास्त्री याने बेंडन हॅन हॉर्टिगेज या ट्रॉफीमध्ये ही पहिली ऑडी कार येथे जिंकली होती. पाहूया चेंडू. या चेंडूवरती मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनच्या दिशेने येथे खेळला गेलाय. आपण ऑडी कार बद्दल नक्कीच 1985 साली रवी शास्त्रीने 5 सामन्यामध्ये 182 धावा बनवल्या होत्या, 8 विकेट मिळवल्या होत्या. त्यानंतर दुसरी 4 व्हीलर सचिन रमेश तेंडुलकरने 1998 साली सारजा क्रिकेट मैदानावरती ती ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी, ही दुसरी 4 व्हीलर महाराष्ट्रात आली होती. या चेंडूवरती सुंदररित्या ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न, जरूर एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. सिंगल धावांसाठी येथे मात्र पहिल्या षटकामध्ये शाकिब सिद्दीकी धावांचा नक्कीच येथे मात्र रोग देतोय. धावांचा येथे तोटा मैदानावरती पाहायला मिळतोय. यस पहिल्या षटकामध्ये अगदी नामोहरण केलेलं पाहायला मिळालं. दोन महत्वाचं बॅटर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर पहिल्या षटकामध्ये अगदी यशस्वीपणे सांगत आहोत असताना पाहायला मिळाली. इथे 45चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा बनवण्यामध्ये थर्ड वॉरियर्सचा सक्षम राहिलेला संघ पाहायला मिळाला. शाकिबचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. तो वेगानं सुटला, त्यानं अचूकता दाखवली आणि जास्तीचे बॉल अगदी फुल्लरलेनचे वेगाने त्यानं हाताळले होते. आणि अशा वेळेला धावा देखील तो कमीचा खर्च करत असताना पाहायला मिळाला. बघा ना, पहिला डाव देखील आठवावा लागेल. पहिल्या षटकामध्ये असाच दर्जाचा खेळ पाहायला मिळाला, जिथे पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या, 2 गडी बाद होत असताना पाहायला मिळाले होते. या मॅच मध्ये या डावामध्ये देखील तेच समीकरण पाहायला मिळालं. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा खेळ मित्रांनो कबड्डीचा नाहीये, हा खेळ खो खोचा नाहीये, हा फुटबॉलचा नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत लढावं लागतं, झुंजावं लागतं. कबड्डीमध्ये 2 एम्प्टी रेड मारून नक्कीच तुम्ही टाइम वेस्ट करू शकता. खो खोमध्ये सुद्धा तुम्ही टाइम वेस्ट करू शकता. फुटबॉलमध्ये नक्की चेंडू मारून टाइम वेस्ट करू शकता. क्रिकेटमध्ये तसं नाहीये. तुम्हाला शेवटची धाव बनवेपर्यंत, शेवटची विकेट काढेपर्यंत, शेवटचा बॉल पडेपर्यंत मैदानावरती झुंजावं लागतं, कष्ट करावे लागतात, जिंकण्याची जिद्द निर्माण करावी लागते.
पहिल्या चेंडूवरती अमित पारकरला दाखवलाय आसमान. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दे धक्का येतोय हा छक्का. जनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे वीरनाथबाच्या लढापोटी हे प्रीमियर लीग भरली जिसम है दम वो है मुस्तकीम मुकादम. त्याच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम दर्जाचा लांबवर पल्ल्याचा षटकार पाहायला मिळाला. काय फटका खेचला होता. ताकद नजाकत सगळं काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालं होतं. मुस्तकीमाच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या मदतीनं 8 वरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळाली आहे. अमित पारकर षटकातीला दुसरा बॉल राऊंड द विकेटने तयार. पुढ्यातला बॉल समोर खेळण्याची चुकी. बॉलर्स बाईक ड्राईव्ह कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये आणखीन एका विकेटचं पतंग. मुस्तकीम मुकादम मैदानाच्या बाहेर. प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. धन्यवाद DJ मास्टर. किशोर सर, मैदानावरती काय घडलं रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. अगदी ढिल्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डग आउट मधून किंवा प्रेक्षक वर्ग नक्कीच येथे बोलले असतील षटकाराचा बॉल होता, परंतु तो षटकाराचा बॉल नाही तर नक्कीच तो विकेटचा बॉल येथे मैदानावरती ठरलाय. येस डेफिनेटली विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाली आहे. खरं तर चुकी केली होती. स्लोवर वन बॉल वतळला आणि अशा वेळेला बॅटर विचंबित होत असताना पाहायला मिळाले. दुविधा मनस्थितीमध्ये बॅटरला ढकलला गेलं. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला बॅटच्या स्टिकरवरती येणारा बॉल थेट बॉलरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला. विकेटचं पतंग झालंय. तिसरा धक्का बसलाय थर्ड वॉरियर संघाला. महत्वाचं बॅटर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन बॅटर सागर सावंत रोहा तालुक्यातून येत असताना तळवली गावाला बिलॉंग करणारा हा महत्वाचा खेळाडू. जेव्हा जेव्हा संधी मिळाली ना तेव्हा तेव्हा नेहमी या खेळाडूंना अष्टपैलुत्व गाजवलंय. आज तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत सापडल्यानंतर बॅटिंगसाठी आलेला पाहायला मिळालाय. आता मात्र नक्कीच सागरला आपली सिद्धता जरूर स्पष्ट करावी लागणार आहे. एक चांगली वेळ येथे नक्कीच मैदानावरती आली आहे. हिरो बनण्याची येथे सागरसाठी नक्कीच नामी संधी उपलब्ध झाली आहे. दुसऱ्या बाजूला आपण एक षटकार खाल्ल्यानंतर अमित पारकर का म्हटलं जातं फिरकीचा जादूगार. चेंडू दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू. पाकपुटला जाऊन येथे खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता फलंदाजाने. येथे मात्र या चेंडूची पारख अगदी चांगली केली आहे. चेंडूला सोडून दिले. चेंडूवरती वाईटची धाव येते. धावसंख्येमध्ये बदल झालाय. 9 धावा 3 विकेट. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त 9 धावा धावफलकावरती लागतायत. टार्गेट 45 धावांचं आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 9.82चं रिक्वायर्ड रन रेट आहे. पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय. सामना येथे शेवटच्या क्षणापर्यंत जाणार यात मात्र कोणती शंका नाहीये. यावेळेस बॉल कट करायचा होता. दिशा द्यायची होते ना अशा वेळेला टप्पा पडून हातभर वळण घेणारा हा बॉल बॅटरच्या संपर्कात देखील येत नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉलनं वळण घेतले. थेट विकेट किपरचा वैध घेतला. जिथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे. धावा थांबवल्या गेल्या. बघा 45 आम्हाला लढण्यासाठी किंबहुना जिंकण्यासाठी पुरेसे आहेत. ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत दाखवून दिलंय. पहिल्या षटकामध्ये शाकिब आणि आता अमित पारकर हे 2 महत्वाचे गोलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज फलंदाजांना संघर्ष करण्यास भाग पाडतायत. संकटामध्ये टाकलं गेलं बॅटिंग करणाऱ्या संघाला. विकेटचं पतंग झाल्याने आता सागर सावंत देखील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाले. धावा थांबल्या गेल्यात. आतापर्यंत धावफलकावरती धावा 9 अंकावरती आहेत. यावेळेसचा बॉल अडपा बॅटनं ऑन साईडला स्क्वेअर लेग पार केलंय. सागर सावंत याच्या बॅट मधून या मॅचला जिवंत ठेवणारा हा आलाय षटकार. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. किशोर सर, मॅच येथे बनत असताना येथे मात्र गोलंदाज अशा प्रकारची चूक जी करतोय ना ते मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बदल ठरणारी नक्कीच ठरू शकते. कारण चेंडू येथे खराब पडला आणि खराब चेंडूचा येथे मात्र खरपूस समाचार या 6 धावेने घेतलाय. धावसंख्या पोहोचली आहे 15 वरती. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 19 चेंडूंमध्ये
30 धावांची गरज. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. अमितने इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना इथे मात्र एक चांगला आणि खराब चेंडू इथे फेकला आणि त्यामुळेच इथे मात्र समीकरण थोडस बदललं गेलंय. मॅच बनली आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सामना येणार यात मात्र कोणती शंका नाहीये. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे 12 बॉल मध्ये धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाला. 15 आता येणारे बॉल आहेत 18. चॅलेंजिंग ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि त्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 ला सुरुवात होणार आहे. चॅलेंजिंग ओव्हरचा इशारा आलाय, चॅलेंज दिलं जाणार आहे 10 धावांचं. चॅलेंज कंप्लीट केले तर 5 धावा आपल्या संघाच्या टोटल मध्ये ऍड केल्या जाणार आहेत आणि अशा वेळेला जर चॅलेंज कंप्लीट होत नाहीये तर 5 धावा मायनस देखील केल्या जाणार आहेत. या मॅच मध्ये काय घडेल, आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता या मॅच मध्ये आतापर्यंत 30 धावेचे राहणार आहे. 10.00च्या मदतीने धावफलक राखायचं आहे. अर्थातच प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. नरेश बावदाने आणि साथीला मैदानाच्या आतमध्ये सागर सावंत हे 2 महत्वाचे बॅटर पाहायला मिळालेत. रोहा तालुक्याचं क्रिकेट तर चांगल्या दर्जाचं खेळलंय, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाच्या स्पर्धेमध्ये वीर दमदार प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. नरेश बावदाने त्याच्या विपक्षामध्ये खेळत असताना गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये नामोहर रन केलं. तोच गोलंदाज शाकिब सिद्दीकी आलाय. चॅलेंजिंग षटक आहे. चॅलेंजिंग षटकामध्ये पाहूया साकिबचा हा चेंडू. पहिला चेंडू बॅटची अगदी इनसाइड एज लागून चेंडू इथे मात्र शॉर्ट पाईन क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मात्र सफल झालाय. एक धाव अशा प्रकारे नक्कीच सेव्ह करणं गरजेचं आहे. धावा वाचवणं खूप गरजेचं आहे. धावा वाचवणं या सिच्युएशन मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती या 2 धावेने 17 वरती पोहोचली आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे. या चांगल्या दर्जाचा खेळ अपेक्षित आहे. दोन्ही संघ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. दोन्ही संघांसाठी प्रत्येक धाव ही महत्वाची आहे आणि धावांसाठीची ही धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. या बॉलवरती आलेला 2 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला दिलासा देतील. पुढचा बॉल साकिब तयार. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. विवेक बाईत बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला नरेश आणि सागर यांच्या माध्यमातून. या बॉलवरती देखील धावा 2 येत असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकले. तत्पुढे ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. यावेळेस अडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न नरेश बावदाने या बॅटरचा राहिला. काऊ कॉर्नर मध्ये विवेक बाई त्याला आपण पाहिलं होतं. शर्तीचे प्रयत्न त्यानं केले, स्वतःला झोकून दिलं, कारण की त्याला माहिती आहे कॅच बनतीये तर मॅच डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये बनतीये. प्रयत्न तोच राहिला परंतु असफलता त्याच्या वाटेला आली आहे. 2 आले या बॉलवरती. 19 वरती धावा संख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये. किशोर सर, या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं फिल्डिंगचा स्तर आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडासा नक्कीच वरचढ करावा लागणार आहे. कारण मॅच मध्ये खऱ्या अर्थानं फिल्डिंग आता मात्र इम्पॉर्टंट ठरू शकते. एकूण धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 19 धावा. जिंकण्यासाठी अजून धावा शिल्लक आहेत. 16 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. यावेळचा चेंडू फुल टॉस होता. चांगला ड्राईव्ह मारलाय. गॅप जरूर आहे, गॅप शोधून काढली आहे, परंतु 2 धावा मात्र इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये रोखता येत नाहीये. धावसंख्या 2 ने इथे बदल होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 21 वरती. 21 बनवल्या गेल्या, ज्यामध्ये नरेश बावदाने चांगलं कॉन्ट्रीब्युशन देते असताना पाहायला मिळालंय. तो देखील शर्तीचे प्रयत्न करतोय. तो देखील सांगतोय मी देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्यासाठी आलोय. मी देखील माझ्या नावाचा ठसा या मैदानाच्या आतमध्ये उमटवण्यासाठी आलोय. मी संघर्ष करेल. माझ्याकडे जिंकण्यासाठी आणि जिंकण्याची जी भूक आहे आणि त्या भूकेसाठी मला मैदानाच्या आतमध्ये धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये ज्या शाकिबनं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 दिला, त्याच्या विरोधामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 2-2च्या मदतीनं 6 धावा करण्यामध्ये सक्षम राहिलाय. चांगला खेळ नरेश बावदाने या बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आयुष्य असो किंवा क्रिकेट, किशोर सर, नक्कीच धावाधाव ही करावीच लागते. आयुष्य जगत असताना सुद्धा सकाळपासून रात्री झोपेपर्यंत धावाधाव करावीच लागते आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला मैदानावरती धावाधाव ही करावीच लागते. 21 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडू पडलाय. आणखीन 2 धावा या चेंडूवरती आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट वरती येथे मात्र जास्त प्रभाव पडताना दिसत आहेत थर्ड वॉरियर संघाचे फलंदाज.
यस आज थळ वॉरियर संघ सांगत असेल धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा कोणत्याही स्वरूपाच्या येऊ दे. आता मात्र धावा येत असताना पाहायला मिळाल्या. खरं तर नरेश बावदानेच्या आत्मविश्वासाचं कौतुक करायला हवंय. ज्या आत्मविश्वासानं तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, समोरचा गोलंदाज आहे याच्याशी त्याला काही घेणं देणं नाहीये. त्यानं कोणत्या स्वरूपाचा परफॉर्मन्स केलाय याच्याशी त्याला घेणं देणं नाहीये. मला फक्त बॉलशी घेणं देणं आहे. बॉलला स्टँडच्या बाहेर पाठवायचं आहे या हेतून तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. प्रत्येक बॉलवरती तो पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळतोय आणि त्याचा इंटेंट त्याच्या संघासाठी फार महत्वाचा राहणार आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा शाकिबच्या विरोधामध्ये त्यानं जमा केल्या. तर पॉझिटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं आहे आणि तोच पॉझिटिव्ह माइंडसेट खऱ्या अर्थानं नरेश याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती हे 2 चेंडू या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मॅटर करणारे 2 चेंडू ठरू शकतात. या चेंडूवरती फटका हवेमध्ये, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल पकडला फलंदाज नरेश, येथे मात्र होतोय बाद. इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. Thank you. तुम्हीच ठरलेत नंबर 1. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला बॅटच्या स्टिकरवरती बॉल आला. बॉलला जास्तीची उंची गाठली, अंतर कापलं नाही आणि झेल बॅटच्या स्वरूपामध्ये नरेश बावदाने एक चांगला खेळ करत असताना मैदानाच्या बाहेर गेलाय. हा 23 वरती 4था धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या थळ वॉरियर्सच्या संघाला. बघा चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 10 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या 4 बॉलमध्ये 8 धावा आल्या होत्या. 2 बॉलमध्ये 2 बनवायच्या होत्या. अशा वेळेला नरेश बावदाने मैदानाच्या बाहेर गेलाय. नरेश बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अरबाज शेख हे देखील हे मोठं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ज्यानं साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये अनेकदा केलेत. अनेक मैदानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवलेत. आता कॅप्टननं विश्वास दाखवलाय. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये हा बॉल फार महत्वाचा राहणार आहे. चॅलेंज कंप्लीट करतोय तर बोनस स्वरूपाच्या येणाऱ्या 5 धावा संघासाठी फार महत्वाच्या राहणार आहेत या दोन्ही संघासाठी. पाहूया इथे इक्वेशन काय राहणार. या चेंडूवरती 2 धावा बनवल्या तर 12 चेंडूमध्ये 15 धावा असं इक्वेशन राहणार. या चेंडूवरती धावा आल्या नाहीत तर नक्कीच इक्वेशन येथे मात्र मैदानावरती बदलणार. पाहूया हा चेंडू या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा चेंडू ठरू शकतोय. पाहूया एक चेंडूवरती 2 धावा बनवल्या जाणार का. 23 धावा धावफलकावरती 4 विकेट असं हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचा आजच्या रात्रीतील हा सामना आहे. सुपर 16 मधला हा खऱ्या अर्थानं 4था सामना सुद्धा रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फटका चांगला आहे. मिडॉनच्या दिशेने फटका मारला. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी येथे मात्र कोणताही चान्स नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. किशोर सर काय घडलं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण झालाय. यस डेफिनेटली ज्या 5 धावा या दोन्ही संघांसाठी महत्वाच्या होत्या अशा वेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघानं 5 धावा थांबवलेल्या पाहायला मिळाल्या. अशा वेळेला तुमचं चॅलेंज कंप्लीट होत नाहीये तर 5 धावा आपल्या संघाच्या टोटल मधून मायनस देखील केल्या जाणार आहेत. बघा धावांसाठी धाव केली, संघर्ष केला, सगळं काही केलं, आटापिटा केल्या. ज्या धावा मेहनतीनं बनवल्या त्या धावा मात्र फक्त आणि फक्त एका धावासाठी मायनस होत असताना पाहायला मिळाल्यात. 18 बॉलचा खेळ झालाय जिथे धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 5 मायनस केल्यानंतर 19 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. या मॅच मध्ये आता रंगत आहेत असताना पाहायला मिळाले. थोडंसं थांबवतोय किशोर सर. उद्या होणारा पहिला सामना एस ग्रुप अलिबाग विरुद्ध RM सप्लायर जिराड. त्यानंतर मिहीर अँड तनिष स्पोर्ट्स झालकंड विरुद्ध प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. RC ग्रुप तळ विरुद्ध 7 स्टार थळ. सॉरी ही मॅच RC ग्रुपची जी मॅच आहे ती तुम्हाला आम्ही कॉल करून सांगतो. 7 स्टार थळ आय थिंक सँडी वॉटर स्पोर्ट्स सोबत आहे. आणि हा RC ग्रुप तळ विरुद्ध लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा असा सामना असणार आहे. आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध या 2 संघात 7 स्टार थळ. आणि येस त्यानंतर सुपर 8च्या 4 सामन्यांचं होणार आहे. पुन्हा एकदा ऐका. एस ग्रुप अलिबाग विरुद्ध RM सप्लायर जिराड.
मिहिर अँड तनिष स्पोर्ट्स झालकण विरुद्ध प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर, RC ग्रुप थळ विरुद्ध लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा आणि त्यानंतर सँडी वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध 7 स्टार थळ. येस, ओव्हर टू यू किशोर कोकरे सर. बारा चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 26 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, 45 धावा इथे रोखायच्या होत्या, परंतु इथे मात्र आपण पाहतोय अजूनही प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. सामना अजून संपलेला नाहीये, कारण क्रिकेट मित्रांनो यासाठीच ओळखलं जातं. 45 धावा जरी असल्या तरी नक्कीच इथे हार मानायची नाहीये. हेच नागेश्वर आवास आणि त्यांचे खेळाडू इथे मैदानावरती दाखवतात. पहिला चेंडू, चांगली सुरुवात या षटकाची झाली. इक्वेशन बदलेल. जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडू 26 धावांची गरज. 11 चेंडू आणि 26ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिल्या. अशा वेळेला आदर्श सरलेकर, रोहा तालुका नावेगावचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. फिरकीचा जादूगर आहे. टप्पे पडल्यानंतर बॉलला जास्तीचा वळण तो सातत्यानं देत असताना पाहायला मिळालाय. रायगडच्या क्रिकेट पटलावरती ज्यानं फिरकीचा वारसा जपला, बॉलला हातभर वळण देण्याची क्षमता सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि पहिल्या 2 बॉलवरती तेच कार्य पाहायला मिळालंय. बघा, मधल्या एसटी वरती चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर बराचसा वळण चेंडू घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं नक्कीच एक चांगलं चित्र पाहायला मिळतंय. यापूर्वी आपण पाहतोय लहान असताना सुद्धा बऱ्याच वेळेला पाहायचो मुंबईचे गोलंदाज यायचे आणि अशा प्रकारे हातभर टर्न करायचे. आणि आता सुद्धा आपल्याला अभिमान वाटतोय की आपल्या इथले खेळाडू सुद्धा हातभर टर्न करतायत. मात्र चेंडू फलंदाजाच्या रडार मध्ये स्ट्रेट डाऊन द विकेट फेकून दिलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ब्रँडेड 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 षटकार. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार आमदार Thank you. असते प्रीमियर लीग. पहिले 2 बॉल चांगले फिरवले होते आणि अशा वेळेला यॉर्कर ट्राय करण्याची आवश्यकता होती का? यॉर्कर टाकण्याचा नादामध्ये पुढ्यात देऊन बसला आणि अशा वेळेला बॅटर तुम्हाला आरबाज सोडणार नाहीये. त्यानं सरळ ठोकून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेसचा बॉल लो फुलटॉस बोलून खेळत असताना पाहायला मिळाले. गॅप मोठा आहे. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? परंतु फिल्डरचे एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं नक्कीच हे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा आता मात्र सेव्ह केल्या आहेत. सामन्याचं इक्वेशन बदललं जात आहे. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. धावसंख्या लागले धावपलकावरती 27 धावा. 27 आकड्यावरून जरूर आठवलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला सामना डे नाईटचा 27 नोव्हेंबर या रोजी खेळवला होता 1979 साली. यावेळच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. कैवल्य पाटील चेंडू खाली. विकेटचं पतन होत आहे. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण झालाय. विकेटचं पतंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. याही वेळेला लालच दिली होती. अशा वेळेला फक्त ऑफस्टमच्या बाहेर जाण्याचा निर्णय आदर्श सरलेकरने घेतला. तर नंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि अशा वेळेला जेलबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर होत असताना पाहायला मिळाले. एक धक्का बसतोय टीम थळ वॉरियर्स या संघाला. महत्वाचे बॅटर अरबाज मैदानाच्या बाहेर. मोठी सफलता मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली गेली. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये डाव सांभाळत होते, चांगल्या दर्जाचा खेळ करत होते, मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना ज्यांच्या बॅटमधून खरं तर मोठा फटका आला होता ते अरबाज मैदानाच्या बाहेर गेलेलं पाहायला मिळाले. अरबाज बाद झाले. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावकुराचा विध्वंसक विस्फोटक खेळाडू, एक फिनिशर म्हणून ज्यानं नेहमी स्वतःला अनेकदा सिद्ध केलंय. या फसलेल्या मॅच मध्ये ऍज अ फिनिशर म्हणून मैदानाच्या आतमध्ये रोहा तालुक्यातील टेमघरचा हा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. 7 चेंडू 18 धावांची गरज आहे. किशोर सर, या चेंडूवरती चौकार आला, षटकार आला तर मॅच येते मात्र नक्कीच बनू शकते. मी पहिल्याच चेंडूपासून म्हटलं होतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार अशी चिन्ह इथे मैदानावरती पाहायला मिळते. सामना कोणीही जिंकू दे, परंतु क्रिकेट जिंकलं पाहिजे. या चेंडूवरती आलाय 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 आउट ऑफ द पार्क चेंडू. बिग ब्लास्ट षटकार. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. दमदार आमदार गाजते
प्रीमियर लीग थँक्यू. डावकुरी हाताच्या गोलंदाजामध्ये डावकुरी हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवला आणि जो घेतलेला निर्णय मैदानाच्या आतमध्ये यशस्वी पार पडत असताना पाहायला मिळाला. जसं आला आणि आल्या त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार टीम थर्ड वॉरियर्स या संघाला पुन्हा एकदा जिंकण्यासाठी दिलासा देणारा हा कुणालच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावांची गरज आहे. मॅच ते मात्र बनली आहे. प्रेक्षक नक्कीच जे काही दर्दी क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद घेत आहेत ना, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं हा सामना पैसा वसूल सामना येथे मैदानावरती पाहायला मिळतोय. क्रिकेट मित्रांनो हेच तर आहे ना, क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी घडत असतात. क्रिकेट मित्रांनो यासाठीच ओळखला जातो. म्हणून क्रिकेट भारतामध्ये का लोकप्रिय झालाय ना, तर ह्याच कारणामुळे क्रिकेट भारतामध्ये लोकप्रिय झालाय. इंग्रजांनी खऱ्या अर्थानं ज्या ज्या देशांवरती राज्य केलं ना, त्या ते देश खऱ्या अर्थानं हे क्रिकेटचा खेळ मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. तसं पाहिलं ना तर सर्वात जास्त कमाई खऱ्या अर्थानं भारत देशच ICC ला नक्कीच रेव्हेन्यू खऱ्या अर्थानं जनरेट करत असतो. साधारणतः आपण पाहतोय 38 ते 40% रेव्हेन्यू हा खऱ्या अर्थानं भारत म्हणजेच BCCI हा ICC ला देत असतो. वळतोय मैदानावरती 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. गोलंदाजाला शेवटच्या षटकासाठी प्रसाद मोकल. पहिला चेंडू खोलवर मारा, ट्रोकश यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, सिंगल धाव येते. अगदी क्रुशियल मोमेंट मध्ये एक धाव किशोर सर सुद्धा खूप महत्वाची ठरू शकते. 5 चेंडू शिल्लक, 11 धावांची गरज. 5 बॉल मध्ये 11ची गरज असताना डेथ ओव्हर मध्ये तुमचा गोलंदाज कसा असावा, तो परफेक्ट यॉर्कर हाताळणारा असावा, तो टोक रश यॉर्कर हाताळणारा असावा, त्याच्याकडे व्हेरिएशन असणारा असावा, तो स्लोवर वन चांगल्या दर्जाचा हाताळणारा असावा, तो कटर चांगल्या दर्जाचा हाताळणारा असावा. हे चित्रीकरण पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळालं. पहिल्याच बॉल वरती ब्रह्मास्त्र काढलं आणि पहिल्याच बॉल वरती एक सिंगल देखील येते असताना पाहायला मिळाली. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल व्हाईट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. कुणाल कोंडाळकरनं याआधी षटकार ठोकला असेल, परंतु आम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील संघर्ष करण्यास भाग पाडू अशा दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. व्हाईट यॉर्करचा वापर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आलेला हा 900वा डॉट बॉल. शुभमजी कानमुरे तसेच डरणे गुरुजी यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवला जातोय. इक्वेशन बदललं जाते. 4 चेंडू शिल्लक, 11 धावांची गरज आहे. पाहूया 4 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. पाहूया एक मोठा फटका सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगतता निर्माण करणारे ठरू शकतोय. प्रसादचा चेंडू, कुणालने खेळलेला फटका, चेंडू हवेत. कैवल्य पाटील डाऊन द बॉल. फलंदाज क्रमांक 6वा होतोय येथे मात्र. अफाट अशा मैदानी तू खेळ यशोवेळी, डाव तुझाच येती तू जमितो आपली खेळी. काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू पैकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. सावध आणि तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. सुनील गावस्करांनी खऱ्या अर्थानं जगदीश खेबुडकरांनी हे खऱ्या अर्थानं लिहिलेलं आणि सुनील गावस्करांनी एका नक्कीच गायनाच्या कार्यक्रमामध्ये गायलेली एक सुंदर क्रिकेट बद्दल कविता आहे. मी तर म्हणतो ना, थांबला तो खऱ्या अर्थानं संपला. येस, आता थांबायचं नाही, आता ठोकायचंय मैदानाच्या आतमध्ये. अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये जम्बो दाखल झालेला पाहायला मिळाला. जो फक्त ठोकणं आणि ठोकणं जाणतो तो जम्बो मैदानाच्या आतमध्ये. मुरुड तालुक्याचा अभिमान, बोरली गावाला बिलॉंग करत असताना चांगल्या दर्जाचा खेळ ऍज अ बॅटर म्हणून त्याचा मायला मिळाला. तोच आला, त्यानं आल्याची जाणीव करून दिली आहे. तो ठोकणं जाणतो. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला जम्बोच्या बॅट मधून. आल्या षटकार तो येथे नक्कीच मैदानावरती पाहायला मिळाला. 15-20 वर्षापूर्वी जम्बोच्या बॅट मधून सुद्धा अगदी मोठे मोठे 6 आउट ऑफ द पार्क पाहायला मिळायचे आणि तेच खऱ्या अर्थानं दाखवायला इथे पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं बिग स्ट्रोक पाहायला मिळतोय. 24 कॅरेट सोनं खऱ्या अर्थानं नक्कीच येते मैदानावरती पाहायला मिळतंय. व्हेनेझुएला देशामध्ये 2000 रुपये प्रति तोलाने सोनं मिळतंय आणि तेच सोनं खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये 1.5 लाख रुपये क्रॉस केलेला आहे. ही खऱ्या अर्थानं नक्कीच सोन्यामध्ये असलेली ही चढाओढ आपल्याला काही देशांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. परंतु 24 कॅरेट गोल्ड असणारं सोनं हे खऱ्या अर्थानं मैदानावरती पाहायला मिळते. षटकार आलाय
काय होणार या मॅच मध्ये. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. काय घडेल. जम्बो आलाय, लेट आला पण तो थेट आला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलाय. याही वेळेसचा बॉल प्रयत्न अगदी तोच राहिला. गॅप भेटेल का? येस, गॅप मोठा फिल्डर पाठला करतायत. एक सिंगल पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न. या बॉल वरती आल्या 2 धावा. 2 धावा इथे असताना पाहायला मिळाल्या. 42 धावा फलकावरती या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 3ची आवश्यकता. कोण जिंकेल, कोण मारेल बाजी या मॅच मध्ये नक्की दळलंय काय. शेवटचा बॉल, जोवर शेवटचा चेंडू क्रिकेटच्या पटलावरती पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचा इतिहास घडत नाही. आज मैदानाच्या आतमध्ये इतिहास कोण घडवणार. 1 बॉल मध्ये 3ची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावांची गरज. पाहूया 2 धावा जर पळून पूर्ण काढल्या तर नक्कीच वीर दमदार प्रीमियर लीग मध्ये पहिली मॅच, दुसरी मॅच येथे सुपर ओव्हरची पाहायला मिळेल. पाहूया 2 धावा मिळणार का, 3 धावा पूर्ण करणार का, षटकार येणार का, चौकार येणार का. पाहूया मॅच कोणता संघ येथे जिंकणार. नागेश्वर आवाज की थर्ड वॉरियर. 1 चेंडू 3 धावा. अप्रतिम चेंडू, भन्नाट यॉर्कर आणि हा सामना जिंकलाय नागेश्वर आवाज संघाने. विजय